आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बृहन्मुंबई महानगरपालिका याच्यामध्ये कर निर्धारण व संकलन खात्यामध्ये विविध पदाच्या एकूण 178 जागा निघालेल्या आहेत. त्याच्याविषयी आपण माहिती पाहूया. तर बघा, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन खात्याच्या आस्थापनेवरील या ठिकाणी अमाऊंट दिलेली आहे आणि अधिक अनुज्ञेय भत्ते व सुधारित वेतन श्रेणीतील निरीक्षक, बघा पदाचं जे नाव आहे ते निरीक्षक हे पदाचं नाव आहे. निरीक्षक या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेली एकूण 178 पदे सरळ सेवेने भरण्यासाठी सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता पात्र धारण करणाऱ्या इच्छुक व पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहे. तर बघा, ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी या पदासाठी अर्ज करायचा आहे आणि या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की अर्ज करण्याचा जो दिनांक आहे तो 20/9/2024 ते 19/10/2024 दरम्यान अर्ज या ठिकाणी करायला सांगितलेला आहे. तर पात्र व इच्छुक उमेदवारांनी पूर्णपणे जाहिरात या ठिकाणी वाचायची आहे आणि जाहिरातीमध्ये ज्या अटी दिलेल्या आहेत किंवा शैक्षणिक पात्रता दिलेल्या आहेत त्याचं पालन करून आपल्याला अर्ज भरायचा आहे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे जर याच्याविषयी उमेदवारांना मार्गदर्शन हवं असल्यास या ठिकाणी मोबाईल नंबरसुद्धा त्यांनी दिलेले आहेत. जर आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरताना काही अडचणी आल्या किंवा जर काही शंका वाटल्या तर या नंबरवर आपण कॉल करून सुद्धा या शंकांचं समाधान करून घेऊ शकता. तर याच्यामध्ये फोन हा सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेच्या दरम्यान करायचा आहे आणि सोमवार ते शनिवार. तर बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहिजे ती पदाचं नाव आहे ते निरीक्षक हे पद असणार आहे. निरीक्षक हे पद असणार आहे. तर याच्यामध्ये वेतनमान किंवा वेतन श्रेणी आहे ती 29,200 ते 92,300च्या दरम्यान असणार आहे. पदांची संख्या ही 178 ती असणार आहे आणि पदाचं स्वरूप हे गट कचं पद असणार आहे. तर बघा, याच्यामध्ये सामाजिक रिक्त पदांचा तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाचा तपशील खालीलप्रमाणे या ठिकाणी देण्यात आलेला आहे. बघा, याच्यामध्ये आरक्षणानुसार ज्या जागा आहेत त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये बघा, सर्वप्रथम आपण पाहूया की अनुसूचित जातीमध्ये एकूण 11 पदे भरायची आहेत. याच्यामध्ये सर्वसाधारणला 3 पदे आहेत, महिलाला 3 पदे आहेत, त्याच्यानंतर माजी सैनिक 2, प्रकल्पग्रस्त 1, खेळाडूला 5% आरक्षणाप्रमाणे एकूण 1 पद आहे, भूकंपग्रस्ताला 1 पद आहे, अंशकालीनला 1 पद आहेत, अशी एकूण 11 पदे भरायची आहेत. तर बघा, प्रत्येक ज्या कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमध्ये समांतर आणि सामाजिक आरक्षणानुसार ज्या जागा आहेत त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आपण सामाजिक आरक्षणानुसार किती जागा आहेत ते पाहूया. तर अनुसूचित जातीच्या 11 जागा आहेत, अनुसूचित जमाती 3 जागा आहेत, विमुक्त जातीसाठी 3 जागा आहेत, त्याच्यानंतर भटक्या जाती ब 4 जागा आहेत, त्याच्यानंतर पुढील जो सामाजिक प्रवर्ग आहे तो भटक्या जाती क एकूण 2 पदे आहेत, त्याच्यानंतर भटक्या जाती डला पद नाही आहे, विशेष मागास प्रवर्गासाठी याच्यामध्ये पद नाही आहे आणि इतर मागास प्रवर्ग ज्याला आपण OBC म्हणतो याच्यामध्ये एकूण 32 पदे आहेत. त्याच्यानंतर सामाजिक शैक्षणिक मागास वर्ग याच्यासाठी 18 पदे आहेत, त्याच्यानंतर EWसाठी सुद्धा एकूण 18 पदे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत आणि खुला प्रवर्गासाठी ज्याला आपण ओपन म्हणतो, ओपन उमेदवारांना या ठिकाणी एकूण 87 इतकी पदे देण्यात आलेली आहेत. अशी एकूण 178 पदांची ही भरती असणार आहे. तर बघा, याच्यामध्ये पुढं काय सांगितलेलं आहे की अनाथ मुलांसाठी 1% रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये एकूण 2 पदे रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत. तर अनाथाचं जे आरक्षण आहे ते ज्या त्या शासन निर्णयानुसार देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर दिव्यांगासाठी 4% आरक्षण, एकूण 7 पदे आरक्षित होत आहेत. गट अ 2, गट ब 2, गट क 2 आणि गट ड किंवा ई 1 पद असणार आहे. त्याच्यानंतर बघा, अशा प्रकारचं जे आरक्षण आहे ते दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने मुंबई महानगरपालिकेची निरीक्षक या पदाची 178 इतकी पदे निघालेली आहेत आणि हे पद गट कच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच अपडेट द्यायची होती. आपल्याला या जाहिरातीचा स्क्रीनशॉट घ्यायचा असला तर घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब करा, आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा, जेणेकरून अशाच प्रकारचे रोजगाराचे नवनवीन अपडेट त्यांना भेटत राहतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
जय हिंद, जय महाराष्ट्र.